ही A1 जोडी आपल्याला नेहमीच बघायला मिळत असतं. अतिशय चांगलं दमदार आयोजन त्यांचं सुद्धा पाहायला मिळतं. ते सुद्धा चांगले कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या नावाचा डंक सुद्धा तुम्ही जेव्हा ज्यावेळेस चिंचोटी ते नागले परिसरामध्ये जात आहेत त्यावेळेस पाहायला मिळतोय. आता इथे आपण बघितलं तर लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक 2025चा हा रणसंग्राम पुन्हा आपल्या भेटीसाठी आलाय. हा दुसरा मॅच आहे. पहिल्या मॅचमध्ये बघितलं तर वसई कोळीवाडा संघाचा पराभव करत एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाने बाजी मारली आणि करून दाखवलं. आज अनेक संघ खेळताना दिसतील. वसई तालुक्यातील जे एक गाव एक संघ आहे त्यांना प्राधान्य दिलं आलं. ही मोठी संकल्पना आपल्या डोळ्यासमोर आणलं. आता जास्त वेळ न घेताच मॅचला सुरुवात करा. 2 बॅटर उतरलेत. आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होत आहेत तुषार सोनावणे. 2 बॅटरची चर्चा जर आपण केली, विकास दुबे आणि त्यांच्या सोबतच अनिल सावंत हे 2 बॅटर उतरलेत आणि पहिल्या डावाचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत आमचे साथी समालोचक मित्र तुषारजी सोनावणे. थँक्यू संदीपजी गावन सरांचा आपण आवाज ऐकला. जबरदस्त एक दमदार क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व पुरस्कार आपण बघतायत. लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक 2025 अफलातून क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून आपण नेहमी पाहिलेलं आहे प्रतिमेश दादा भोईर यांना. एक जबरदस्त दमदार व्यक्तिमत्व, एक दमदार उद्योजक म्हणून आपण त्यांना नेहमी पाहतायत. क्रिकेटला चांगलं वाव देणारं व्यक्तिमत्व आहे. पहिल्या मॅचमध्ये विजय मिळवला गेला. टीम पाहायला मिळाली एकविरा नायगाव आणि आजच्या अगदी जर पाहिलं तर रात्रीतील हा दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना दिसतोय. एका बाजूला टीम कार्तिक 11 संतोष भुवन यांनी त्यांच्या विपक्षामध्ये संघ पाहायला मिळतोय. टीम 94 कामन या संघाला आपण बघताय. दोन्ही टीमला दिवस शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. 2 पंच हितेंद्रजी भोईर अगदी पाहिलं गेलं तर स्क्वेअर पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत आणि अजितजी मात्रे अगदी पाहिलं तर मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत. मॅचला सुरुवात दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिला बॉल गोलंदाज तयार मनीष, स्ट्राईक एंड वरती विकास आणि नॉन स्ट्राईक एंड वरती अनिल यांना आपण बघतायत. जबरदस्त क्रीडा स्पर्धेचं आयोजन नियोजन अफलातून रात्रकालीन क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपल्या जरूर पाहायला मिळते. पहिलाच बॉल गोलंदाज तयार होतील. स्ट्राईक एंड वरती बॅटर पाहायला मिळतात मिस्टर विकास. 5 ओव्हरच्या मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल यावेळेला जर पाहिलं गेलं तर सुंदररित्या खेळून काढल्या गेल्या. फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीचा फटका खेळून काढला गेला. मनगटाचा पुरेपूर वापर केला. पहिला बॉल एक सिंगल कंप्लीट झालाय आणि टीमची टोटल स्टार्ट ऑफ द फाउंडेशन झाले. अगदी जर पाहिलं गेलं तर कार्तिक 11 संतोष भुवन या संघाच्या माध्यमातून काजू डावाची सुरुवात करतायत आणि आपलं अकाउंट ओपन करतायत. जुना जाणता क्रिकेटपटू आहे आणि मागे TR ट्रॉफीमध्ये सुद्धा त्यांच्या टीमचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला. उपविजेत्या पदावर त्यांच्या टीमला समाधान मानावं लागलं होतं. इतकी चांगली झकास कामगिरी त्यांच्या टीमची झाली होती. गोलंदाज तयार. शॉर्ट बॉल पुल करण्याचा केला इरादा. चेंडू बॅकवर्ड शॉट लेग मध्ये क्षेत्ररक्षकाने काय केलं बघूया. हा झेल टिपलाय, अफलातून झेल टिपलाय. अमित कामनकर या क्षेत्ररक्षकाने विकेटचं पतन. लागलाय पहिला धक्का. संगतीला घेऊन आला समाज सेवा करण्या निघा. गेलंय मनात त्यानं घरे, गेलंय मनात त्यानं घर. अरे आपण बघतायत फटका फसला गेला. ज्याप्रमाणे जर पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षक पुसले गेले आणि जबरदस्त झेल टिपला गेला. परंतु चेंडू कुठल्याही प्रकारचा जमिनीवरती हात लागू दिला नाही आहे. ही जमेची बाजू पाहायला पडते आणि पहिला धक्का या ठिकाणी बॅटिंग करण्यास संघाला लागला गेला. कुठल्याही प्रकारची अगदी पाहिलं तर इजा नसावी. तुषार त्यामुळेच बघितलं तर एक अफलातून क्रिकेटपटू सुद्धा आहे. त्यामुळेच सर्व खेळाडू एकत्रित येत आहेत. प्रतिस्पर्धी संघ सुद्धा या ठिकाणी खेळताना दिसतो. परंतु पंच सुद्धा जात आहेत त्या खेळाडूची पाहणी करतायत, निरीक्षण करतायत आणि आमचे आयोजन करते फर्स्ट रेटची व्यवस्था सुद्धा या मैदानावर करताना दिसत आहेत. रजनी क्रिकेटची स्पर्धा आहे. कालचा डे 1चा दिवस बघितला होता. 2 टीम चांगल्या पद्धतीने खेळ करताना दिसले. एका बाजूला आपण बघितलं होतं ते प्रवेश 11 आई गावदेवी वडकर आणि त्याच्यानंतरच दुसरा संघ बघितला तो अक्षित 11 टेंबिवली ज्याने बाजी मारली. आणि आम्ही बाकी सुद्धा केलं होतं की आजच्या दिवसामध्ये दुसऱ्या हाफमधून टेंबिवली संघाला जास्त चान्सेस आहेत. धावसंख्या धावफलकावर 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धाबा लागल्या जातात. ते फक्त 1 धाबा. महत्वपूर्ण खेळाडू सुद्धा बाद झालाय. बाद झालेला खेळाडू अनिल, एक अष्टपैलू खेळाडू आहे अनिल आणि अनिलची हे मोठी विकेट सापडली टीम 94 कामन संघाला.
पण टीम 94 कामन नेहमी जर पाहिले गेले तर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतोय आणि त्याच कारणास्तव त्यांच्याकडे अनुभव फार मोठा आहे. संदीप सर या संघामध्ये पाहिलं गेलं ना तर प्रकाश तुंबडासारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर जर पाहिलं गेलं तर अकबर साहेब का एक मास्टर माइंड विकेट किपर पाहायला मिळतोय. त्यानंतर जर पाहिलं गेलं राहिलला देखील आपण बघतायत आणि राहिलेले जे संपूर्ण खेळाडू आहेत ते कदाचित यंग टॅलेंट सातत्याने या संघामध्ये पाहायला मिळत आहेत. वैभव धूम यांना देखील आपण बघतायत यंदा संघामध्ये त्यांच्यासाठी चांगलं राहिलेलं आहे. परंतु प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर मी तर म्हणेन सुरुवात तर चांगली झालेली आहे टीम 94 कामन संघाची. परंतु प्रतिस्पर्धी संघाला सुरुवात इथून चांगली करावी लागेल. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती 1 सेकंदामध्ये 1 गडी बाद. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये संतोष भुवन या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहतायत. 2 चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये खेळ तर कंप्लीट झालेला आहे. षटक क्रमांक आपण पहिला बघतायत P1चं षटक आहे आणि या P1च्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा मैदानाच्या आतमध्ये कराव्याच लागतील बॅटिंग करण्यास संघाला. ओव्हर दी विकेटने शॉर्ट बॉलचा वापर केला, फटकावेत केला, मिस टायमिंग झाला, क्षेत्ररक्षक पोहोचतायत. आणखीन एक विकेट, फलंदाज आउट. दादा ठाकूर युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. काय आत्मविश्वासाने गोलंदाजी होताना दिसत. थोडासा ब्रेक होणारा चेंडू होता, अचानकपणे आत वळणारा चेंडू होता आणि त्याला खेळायचं होतं, हुक केलं होतं. क्षेत्ररक्षक मिड विकेट क्षेत्रामध्ये तैनात होता 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. तो कोणतीच चूक करत नाही आणि एक सहज सोपा झेल त्यांनी यावेळेला टिपलाय. दुसरा धक्का लागलाय. 2 गडी बाद. धावसंख्या धावफळकावर कार्तिक 11 संतोष भवन टीमची झाली आहे ती 1. आता विकास दुबे याला विकेटवर उभंच राहावं लागेल, कारण एकतर ती रन मशीन आहे, धाव बनवण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू म्हणून त्याच्या नावाची चर्चा अनेक वर्षापासून होत असते. एक कुळा गटातील खेळाडू म्हणून सुद्धा त्यांना आम्ही अनेक मॅचेसमध्ये खेळताना बघितलोय. तो विकास दुबे काजू या नावाने प्रसिद्ध आहे हा खेळाडू. 3 बॉलच्या समाप्तीनंतर गोलंदाजाने वरचष्मा दाखवलाय. मनीष चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 सफलता प्राप्त करतोय मनीष. पुन्हा एकदा तयार. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. शॉर्ट बॉल होता, अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलंय, चेंडूला ढकलून दिलं जातंय ते स्क्वेअरिज थर्डमॅन क्षेत्रामध्ये. 1च धाव, 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. याचबरोबर 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गडी बाद 2. पहिल्या षटकामध्ये हुकूमत आहे ती गोलंदाजी करणाऱ्या टीम 94 कामन संघाची. नाही, मनीषनी तर आतापर्यंत चांगली सुरुवात करून दिलेली आहे, परंतु विकास जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत तोपर्यंत जर पाहिजे बॅटिंग करणार टीम वर्चस्वात राहील नो डाऊट. आतापर्यंत थोडासा नाजूक स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. ओव्हर दी विकेटने कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु संदीप सर एवढा वेग होता की बॉल अगदी जर पाहिलं तर वेगाने निघून गेला सर विकेट किपरच्या माध्यमातून. अगदी जर पाहिलं तर बॉल पकडला जाईल. आणखीन एक डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये मनीष गुडलेन क्षेत्रामध्ये हा चेंडू टाकला होता, हे बघा तुम्ही बघू शकतायत. आणि अचानकपणे तो आत वळताना सुद्धा दिसलाय, उसळी सुद्धा घेताना दिसलाय. ओ डिफेन्स केलाय, फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने स्ट्रेट खेळला होता या चेंडूला. 1 धाव मिळाली विकासला. षटक क्रमांक 1ची समाप्ती. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना कार्तिक 11 संतोष भवन संघाची धावसंख्या 2 गडी बाद 3. बहुजन विकास आघाडीचा नेता आहे नव्या दमाचा शब्द त्याचा लाख मोलाचा बनलाय साऱ्यांच्या आवडीचा कार्य आहे त्यांचं सुंदर कार्य त्यांचं आहे सुंदर युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. पुन्हा एकदा वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण जुचंद्र नगरीमध्ये आहात. जुचंद्र नगरी म्हटलं तर क्रिकेटची पंढरी आणि आज जर पाहिलं गेलं तर स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन. लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक 2025 पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. कार्तिक 11 संतोष भवन या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. टीम 94 कामांची जी सुरुवात झाली ना ती मात्र अफलातून आतापर्यंत आपण बघतायत. ज्याप्रमाणे पहिल्या षटकाला सुरुवात केली होती मनीषने आणि मनीष तारवी हे गोलंदाज होते. पहिला बॉल आला, सिंगल आली,
बॅक टू बॅक 2 विकेट घेतले मनीष तारवीने. त्यानंतर पुन्हा एकदा चौथ्या बॉलवरती एक सिंगल, 5वा बॉल डॉट आलाय आणि 6व्या बॉलवरती पुन्हा एकदा एक सिंगल आले. 6व्या बॉलवरती देखील विकेट जाण्याची दाट शक्यता होती, कारण की ज्याप्रमाणे जर पाहिलं गेलं तर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जर बॉल अडला असता तर कदाचित विकेट जाण्याची शक्यता होती. आता मात्र जर पाहिलं गेलं तर अपोजिट एंड कडून षटक क्रमांक दुसऱ्याला सुरुवात होईल आणि तन्मय पाटील त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती तयार होतील. स्ट्राईक रेट वरती बॅटर पाहायला मिळते. विकास आतापर्यंत 3 बॉलचा त्याने सामना केलाय आणि 3 बॉलच्या सामन्यानंतर आतापर्यंत 2च धावा त्याने बनवलेल्या आहेत. आणि दुसऱ्या बाजूला तर पाहिलं गेलं तर फलंदाज आपला पाहायला मिळतं मिस्टर मेहफूज, ज्याच्या माध्यमातून एका बॉलमध्ये 1 धावा आतापर्यंत बनवलेली आहे. गोलंदाज तयार तन्मय पाटील षटकातील पहिला बॉल घेऊन. पहिलाच बॉल आवडला. जर पाहिलं गेलं तर सुरुवात तितकी चांगली झालेली नाही आहे सर, परंतु ज्या फलंदाज आतापर्यंत खेळतायत सिंगल डबल वरती फोकस करतायत त्यांना माहिती आहे 5 ओव्हरची मॅच आहे. जर पहिल्या 2 षटकामध्ये अगदी जर पाहिलं गेलं तर 15च्या पलीकडे धावसंख्या गेली तर येणारे जे 18 बॉल असतील त्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आणि तोच प्रामाणिक प्रयत्न आतापर्यंत दिसतोय. परंतु संघाची धावसंख्या अगदी जर पाहिलं तर सिंगल डिजिट मध्ये 4 धावा या धावफटकावरती लागल्या गेल्यात. या संकट आले तर 2 गडी बाद 4 धाबा बॅटिंग करताना कार्तिक 11 संतोष भुवन या टीमच्या पाहायला मिळत आहेत. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला. स्विंग अँड मिस. आता सुद्धा गुडलेंत क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलंय, थोडंसं वळणदार चेंडू आउट कटर चेंडू टाकलंय, बॅटरला बीट केलंय. यावेळेला तन्मय पाटील या गोलंदाजाने गोवा येथील सांगम प्रीमियर लीग खेळणारा हा पहिला खेळाडू आहे या नायगाव पूर्व पट्टी विभागातील आणि त्याला आपण गोलंदाजी करताना बघतोय. त्या कॉमन क्रिकेट असोसिएशन मधील सर्वाधिक नावाजलेला खेळाडू आहे आणि त्याचंच सौंदर्य त्याने आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवलं गेलं. चांगला फटका खेळला गेला. अगदी जर पाहिलं तर खोलवट टप्प्याचा बॉल होता. प्रयत्न करतायत, जबरदस्त एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. वा काय फिरकी झाले. विकेटचं बदल मैदानाच्या आतमध्ये. सर्वात मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला. विकास बॅक टू दी पवेलियन गॉन. हे बघा नेमकं काय घडलंय. कोळवट टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढला होता ऑन साईडला. वाईड ऑफ मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू गेला होता. वाईड ऑन मिडॉन मध्ये इथे क्षेत्ररक्षक कोसळला होता. त्याच्यानंतर काजू हा त्याचं नियंत्रण नव्हतं, त्यामुळेच अकबरने सांगितलं काजू हो जाओ बाजू आणि त्याला या पद्धतीने धावबाद केलंय. धावबादच्या विकेट मिळाली. 3 गडी बाद धावसंख्या धावपळकर आहे ती 5. फक्त 5 धाबा झालेत. पूर्णतः बांधून ठेवून टाकलंय बॅटिंग करताना कार्तिक 11 संतोष भुवन या टीमला. बघूया आता नवीन बॅटर गेलाय देवा पांडे. देवा सिंग आणि देवा पांडे हे खेळाडू सुद्धा या संघाच्या माध्यमातून कळत असतात. त्यामुळेच आता देवा पांडे अंडरआर्म क्रिकेट पासून सुरुवात केली देवा पांडे या खेळाडूने. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या बॉलवर हल्ला केला होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये टिपलाय झेल. फलंदाज होतो इथे फेल. विकेट डाऊन. लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला चौथा धक्का. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. दादा आहे हो खरोखर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत 1 नंबर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत 1 नंबर. पुन्हा एकदा वेलकम बॅक. ऍक्शन रिप्ले या ठिकाणी दाखवला जातो. थोडासा जर पाहिलं तर आतमध्ये येणारा बॉल होता. हेलिकॉप्टर स्ट्रोक त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला होता, परंतु अतुल ठाकरे त्या ठिकाणी होते. एक जबरदस्त खेळाडू आहेत आणि त्यांच्या माध्यमातून झेल टिपण्यात आलेला आहे. कुठेतरी विकेट्सवर विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना कालच्या दिवसात देखील आपण पाहिलं. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर टीम 94 धानीव संघ होता. विश्वनाथची विकेट गेली. त्यानंतर जर पाहिलं तर संभूत दबाव मैदानाच्या आतमध्ये येताना दिसला आणि ती एक विकासची जी विकेट होती फार महत्वाची होती. विकासने जवळपास जर पाहिलं तर 4 चेंडूचा सामना केला. 3च धावा त्याने बनवल्या गेल्या आणि त्यानंतर संपूर्ण संघ बॅकफुटला जाणवला गेला. विकेट गेली आहे. धावा धावफटकावरती 5 धावा आणि 3 फलंदाज 0 या धावसंख्येत बाद झालेत. 0 आणि वर्तुल या दोघांमध्ये जरी साम्य असलं तरी एक मोठा फरक सुद्धा आहे. तो म्हणजे 0 मध्ये आपला एकटेपणा दिसतोय आणि वर्तुळामध्ये आपली सर्वजण दिसतोय. इथे वर्तुळामध्ये यावं लागेल. आता मिड विकेटच्या दिशेने चेंडूला टोळावलाय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमारेषे पार. आर पार दमदार शानदार बहरदार डोलदार वजनदार संकटामधून बाहेर काढणारा बॅटरनं ठोकलाय षटकार. हे सहान थोर दादाला लोकमानी ती सारी. हे आधार स्तंभ बहुजनाचा आहे
असा खंबीर आधार स्तंभ याच इथे पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तर ऑन साईडला बॉलला वडवले गेले, बॉल चालला डीप विकेटला, प्रोटेक्शन आहे, एकदा कंप्लीट केलं, दुसरीचा प्रयत्न चालवला जातो आणि यस 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. पण गेल्या बॉलवरती आपण पाहिलं क्षेत्ररक्षकाचा जर पाहिलं गेलं तर कुठेतरी अभाव जाणवला, परंतु प्रयत्न तर क्षेत्ररक्षकाने केले होते आणि क्षेत्ररक्षकाच्या अवयकाच्या बाहेर होता बॉल आणि त्याच कारणाचा सीमारेषेच्या पार निघून गेला. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 13 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. या आपण ऐकूया डीजेला आणि पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तर संदीपजी गावंड सर या 3ऱ्या षटकामध्ये जॉईंट असतील. 2 षटकं संपलेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 गडी बाद 13. संकट आलेत पण संकटामधून बाहेर काढावं लागेल या टीमला. फॉलोबॉईज गँग या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्यातर्फे शीतपेयाची व्यवस्था आहे. फॉलोबॉईज यांचं शीतपेयाचं त्या ठिकाणी दुकान आहे, तेथे तुम्ही आस्वाद घेऊ शकतात. हितेश भोईर, दिवेश पाटील, परंतु सो खर्चाने तो आस्वाद तुम्हाला घ्यावं लागेल. संधी मिळते सर्वांनाच. या ठिकाणी अनेक स्टॉल आहेत, तिथे सुद्धा तुम्ही जाऊन आजचा संपूर्ण रात्र या ठिकाणी घालवू शकताय. शीतपेय आहे, हॉट ड्रिंक सुद्धा पाहायला मिळतं. धावसंख्या सध्याच्या घडीला धावा लागल्या जातात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 13. बॅटर आहे महफूज आणि मनीष पुन्हा एकदा तयार. शॉर्ट बॉल, सरळ बॅटचा वापर केलाय, कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलून दिलं, 1 धाव मिळाली. एक चांगले अँगल्स पाहायला मिळत आहेत गोलंदाज मनीष तारबीचे. आतापर्यंत काय चांगली सुरेख गोलंदाजी केले. एकूण जर बघितलं तर पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या आणि 2 सफलता मिळवल्यात. एक ट्रम्प कार्ड गोलंदाज बनलाय हा गोलंदाज. नाही, जबरदस्त गोलंदाजी झाली होती. पहिल्या षटकात देखील गोलंदाज आपल्याला पाहायला पडतं मनीष तारवे यांची, कारण की ज्याप्रमाणे जर पाहिलं तर 3च धावा खर्च केला होता, 2 विकेट ज्याच्या नावावरती राहिल्या होत्या. परंतु आता कमबॅक करावं लागेल, तो म्हणजे बॅटिंग करण्यास संघाला. आतापर्यंत टीम 94 कांबळे संघाचं वर्चस्व या संपूर्ण मॅचमध्ये पाहायला मिळतंय. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावा. हो, यावेळेला जर पाहिले गेले तर काय वेग होता, पडल्यानंतर थोडासा बाउन्स होणारा बॉल होता, हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न होता, बॅटन बॉलचा संपर्क नाही, चाललं विकेट कीपरच्या आतमध्ये. आणखीन एक डॉट बॉल आलाय. जेवढे डॉट बॉल येतील संदीप सर बॅटिंग करणार टीमवरती, तेवढा प्रेशर मैदानाच्या आतमध्ये जाणवला जाईल. येस, अनुभव आहे, ऐकून तुम्ही प्रगती करू शकत नाही, तर अनुभव घेऊन तुम्ही प्रगती करू शकतायत आणि तो अनुभव घेतला या खेळाडूने, त्यामुळेच चांगला लयबद्ध गोलंदाजी होतो त्याची. फुलटॉस बॉल होता, इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतो बॅटरचा. स्ट्रेट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू आलाय, दुसरी धाव घेण्याकरता बॅटर धावत आहेत आणि थ्रो करण्याआधी 1 शॉटचा इशारा सुद्धा पंच अजित म्हात्रे सरांचा आपल्यापर्यंत पोहोचतोय. 1च धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या टीमला, 1 शॉट. कारण ज्यावेळेस तुम्ही धावतायत रनिंग बिटवीन द विकेट्स मध्ये तुम्ही असता, त्यावेळेस दोन्ही क्रीज मध्ये तुमची बॅट ती जी रेषा असते व्हाईट रेषा, त्या व्हाईट रेषेला क्रॉस करणं फार महत्वाचं असतं. मेहनत केली आणि अयशस्वी राहिली. 2 धावा काढल्या होत्या, परंतु 1च धावा बॉलवरती प्राप्त केली जाईल. ओव्हर दी विकेट. यावेळेला फटका चांगला आहे, इन टू द गॅप मधून बॉल निघून जाईल, सीमारेषे पार. मिळतील धावा 4. येतोय लोकनेते आमदार चषकातील आणखीन एक बहरदार चौकार आहे असा खंबीर हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत 1 नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत 1 नंबर. स्विच हिटचा फटका बॅटर या ठिकाणी दाखवतोय आणि गॅप शोधलाय. डीप गले क्षेत्राच्या दिशेने चेंडू गेला, 4 धाव मिळाल्या. हो, मोठा फटका खेळायचा होता बॅटरला. बॅटची आतील कडा चाटून हा कदाचित चेंडू गेलाय की काय पाहूया. फाईन लेग रिझन मध्ये चेंडू दन दन करत निघून गेलाय. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, धाव मिळतात 4. लोकनेते चषक चौकार. आहे हिम्मतवाला वेळ प्रसंगी धावून जाती साहेब मदतीला. हे सच्च्या मनाचा आप्पा आहे लय दिलवाला. नेहमी हक्कासाठी लढला, साऱ्यांचा उद्धार केला. पुन्हा एकदा वेलकम बॅक. चौकार आलाय आणि जबरदस्त बॅटिंग करतात मिस्टर ब्रिजेश. आणि जे 2 चौकार आले ना, ते कुठेतरी बॅकफुटला होता, आता फ्रंटफुटला आलेत असं म्हणावं लागेल. 23 धावा या धावफटकावरती लागल्या गेल्या. शेवटचा अंतिम बॉल तयार झालेत मनीष. ओव्हर दी विकेटने स्विचिट खेळण्याचा प्रयत्न, हवेत खेळला बॉल. राहिल अन्सारी असतील तर चुकी होणार नाही आहे. विकेटचं बदल मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज OUT आउट.
गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण हाय का देवला गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण हाय का देवला गाजवून सारा इलाका बेटा दादावानी कोण हाय का देवला गाजवून सारा इलाका बेटा दादावानी कोण हाय का थँक्यू. मनामध्ये धरून तुम्ही अशा प्रकारच्या स्विचचे फटके खेळू शकत नाही, कारण खऱ्या अर्थाने कुठल्याही क्षेत्रामध्ये पडणाऱ्या चेंडूवरच अशा प्रकारचे फटके खेळलं तर त्याचा फायदा होत असतो. धावसंख्या जर आपण बघितली 5 गडी बाद 23 धाबा झाले. तिसरे षटक या ठिकाणी संपलेलं आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर या 23 धाबा आणि वेळेचं जर बंधन आहे, त्यामुळेच आपण जर वेळ बघितली तर आतापर्यंत 3 षटकांकरता 15 मिनिटं चालेत. 5 मिनिटं तुमच्याकडे शेष आहे. त्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला हे 4थं षटक त्या ठिकाणी पूर्ण करावं लागेल. NCC नारंगी विरुद्ध पतू पॅकर्स अंकुश मूर्ती दत्ताळी जुचंद्र असा मॅच असेल आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉससाठी टॉस बॉक्समध्ये येऊन थांबा. पुन्हा एकदा ऐका. NCC स्पोर्ट्स नारंगी विरुद्ध पतू पॅकर्स अंकुश मूर्ती दत्ताळी जुचंद्र असा पुढील मॅच असेल आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉससाठी टॉस बॉक्समध्ये लगेचच या. मॅचकडे वळत असताना 3 षटकांची समाप्ती झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 23 धाबा. विकास हा सुद्धा स्वस्तात बाद झाला, परंतु ज्याच्याकडून मोठी अपेक्षा, ज्यांनी खऱ्या अर्थाने मॅचमध्ये रंग भरण्याचं काम केलं, तो ब्रिजेश बाद होताना दिसलाय आणि ही मोठी विकेट होती, एक मोठी सफलता होती या टीमसाठी, कारण तोच बॅटर धावा बनवताना दिसला ज्याने 17 धावांचं योगदान दिलं. अजूनही तळातील फलंदाज आहेत ते सुद्धा धावा बनवू शकतायत आणि देवासिंग हा सुद्धा एक उत्कृष्ट दर्जाचा अष्टपैलू खेळाडू आहे. त्याच्यावर आता मदार असेल. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अतुल ठाकरे आलाय. एक शतक ज्या खेळाडूच्या नावावर आपण बघितलं. लेफ्ट आर्मने चांगली गोलंदाजी करेल काय? चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक दूर होता, त्यामुळेच दुसरी धाव पूर्ण करताना हा बॅटर दिसतोय. 2 धावा महफूज या बॅटरच्या खात्यामध्ये समा होत आहेत. 2 धाव्यांची भर पडल्यानंतर 5 गडी बाद धावसंख्या झाली आहे ते 25 धाबा. स्वर्गीय नागेश पाटील काका मैदानावर सुरू असलेला हा रजनी क्रिकेटचा रणसंग्राम तुम्ही बघतायत. नक्कीच चांगला उल्लेख आपण केला अतुल ठाकरेचा, कारण की ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर त्याच्या नावावरती जर पाहिले तर फलंदाजी करत असताना शतक आहे आणि तोच गोलंदाज या ठिकाणी पुन्हा एकदा तयार होतील. इथे शॉर्ट बॉलचा वापर केला ऑन साइडला. बॅटम जबरदस्त फटका पाहायला मिळतो, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचतायत. लॉंगरला कुठली चुकी होणार नाही आहे. आता मात्र महफूज यांच्या देखील खेळीला पूर्ण विराम. विकेट जाईल, फलंदाज होतील आउट. शब्दात अशी आहे पावर पाठीशी हितेंद्र अप्पा ठाकूर पाठीशी हितेंद्र अप्पा ठाकूर. खरोखरच ज्यांच्या नावाने क्रिकेटची स्पर्धा आहे त्यांचं गुणगान होणं फार महत्त्वाचं आहे आणि त्यांच्या गाथा गाणारी गीतं, गाथा सांगणारी गीतं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक जर आपण अतुल ठाकरे या गोलंदाजाचा विचार केला तर त्यांनी 23 बॉलमध्ये 101 धावा बनवल्या होत्या, नाबाद राहिला होता. 12 षटकार आणि 6 चौकाराच्या मदतीनं कामन बॉईज संघाविरुद्ध त्याचा रेकॉर्ड्स बघायला मिळतोय. आणि टेनिस क्रिकेटमध्ये ह्या नायगाव पूर्वपट्टीमध्ये शतक झळकावणारा तो खेळाडू मला पाहायला मिळतोय. याआधी मी सुयोग वैती जो नायगाव कोचिवडे येथून बिलॉंग करणारा खेळाडू आहे, त्या खेळाडूचं मी शतक बघितलं होतं. 26 चेंडूंमध्ये त्यांनी नारंगी मैदानावर पांजू संघाविरुद्ध शतक झळकावलं होतं, ते आठवण झाली. आणि असे खेळाडू आपल्या टीमचे खऱ्या अर्थाने आधारस्तंभ असतात आणि आज टीम 94 कॉमन टीमचा आधारस्तंभ म्हणून अतुल ठाकरे याच्याकडे सुद्धा पाहिलं जातं. धावसंख्या 6 गडी बाद 25. स्ट्राईकिंगकडे आता डावखुरे हाताचा बॅटर आहे अविनाश, त्याला लढावं लागेल. शॉर्ट बॉल होता, परंतु बघितलं तर लाईन अतिशय चांगली आहे. स्लोबर बन, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन दिसलं. 3.3 बॉलची समाप्ती. धावसंख्या 6 गडी बाद 25. चांगली गोलंदाजी अतुलच्या माध्यमातून आतापर्यंत राहिलेली आहे. वेगाने धावत आले होते, परंतु जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये थोडासा धीम्या गतीने टाकलेला बॉल आणि तो बॉल मैदानाच्या आतमध्ये बीट झालेले आहेत मिस्टर अविनाश यांना आपण बघतायत. बॉल तयार. इथे जर पाहिले गेले तर अवे फ्रॉम द बॉडी शटरपासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता, त्याचा फायदा झालेला आहे. तो म्हणजेच अविनाश या फलंदाजाला थोडासा ऑब्स्टिकच्या बाहेर हा बॉल हाताळला गेला अतुलने आणि त्याच करण्याचा मैदानाच्या आतमध्ये पंचाचा इशारा आलाय. इट इज व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाफट घेऊन पोहोचते 26.
26 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट इन द 4th ओव्हर. 3 चेंडू टाकून चलेत. अतुल पुन्हा एकदा तयार. अविनाश आता चांगला फटका अविनाश दाखवतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. हा चेंडू जातोय लॉंग लेग रिजन मध्ये. मिळत आहे धाबा 4. लोकनेते चषक चौकार. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. थँक्यू डीजे. चांगला फटका खेळलेला आहे तो म्हणजे अविनाशच्या बॅटमधून, परंतु धनराज सावंत त्या ठिकाणी पोहोचले होते परंतु बॉलचा अंदाज बांधता आलेला नाही आणि त्याच कारणाचं बॉल निघून गेला. सीमा पार मिळतील धावा 4 आणि या 4 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटक्यावर पोहोचते ती म्हणजे 30च्या घरामध्ये. 5 षटकात ज्या वेळेला फॉर्मॅट असतो, ज्या वेळेला रात्रकालीन क्रिकेटची स्पर्धा आपण खेळताय त्या वेळेला तर 50च्या पलीकडे 50च्या आसपास जर जातो तर आपलं एक जबरदस्त फायटिंग टोटल उभारण्याचा प्रयत्न नेहमीच राहतोय. इथे जर पाहिलं गेलं तर वेगवान बॉल होता, प्रत्युत्तर दिले ते म्हणजे अतुल ठाकरेने. कारण की जर पाहिलं तर यापूर्वी जर पाहिलं गेलं तर या पहिल्या बॉलवरती आपण चौकार पाहिला आणि लगेचच कमबॅक केलं अतुलने. यस, आता वेग सुद्धा भन्नाट होता आणि गुडलेंथ क्षेत्रामध्ये मारा केला होता या चेंडूचा गोलंदाज अतुल ठाकरेने. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर आहे 6 गडी बाद 30 धाबा. अविनाश 4 वर खेळतोय. देवासिंग याला आपलं अकाउंट ओपन करायचं आहे. या षटकातील आता शेवटचा बॉल असेल. धावसंख्या सध्याच्या घडीला चांगली आहे. शॉर्ट बॉल ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा चेंडू आहे त्यामुळेच वाईट घोषित केला जातोय कारण बॅटच्या रडारमध्ये सुद्धा येताना हा चेंडू दिसला नाही. वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव मिळाली. 6 गडी बाद 31. असं कुठेतरी वाटलं की आता संतोष भवन 30च्या पलीकडे जाऊ शकत नाही परंतु आता मात्र चांगली त्याने एक पार्टनरशिप मेंटेन केलेली आहे. देवसिंग अजून देखील एकही बॉल मैदानाच्या आतमध्ये खेळलेले नाहीत परंतु अवनीश आतापर्यंत 3 बॉलमध्ये 4 धाव बनवत आहेत. तर याच खरं तर पार्टनरशिपची गरज आहे. इथून देखील बॅटिंग करणाऱ्या संघाला 31 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. या पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, हवेत उडाला बॉल. क्षेत्ररक्षक आहेत, एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला परंतु झेल निसटली गेली. दुसरीचा प्रयत्न चालवला मैदानाच्या आतमध्ये, फेकी वाईट झाले. तिसरीचाही प्रयत्न होईल यात मात्र तीळ मात्र कुठली शंका नाही. 3 धावा कंप्लीट झाल्यात आणि काय मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर अगदी जर पाहिलं तर धावांची लयलूट केली गेली. ज्या ठिकाणी सिंगल होती, सिंगलच्या माध्यमातून डबल आली, डबलच्या माध्यमातून ट्रिपल आल्यात आणि या 3 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या आता मात्र 4 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. षटक संपण्याआधी जर दोन्ही टीमचे कॅप्टन आलं नाही तर मग पुढील होणारा मॅच जो असेल त्या षटकामध्ये कपात केली जाईल. टॉससाठी दोन्ही कॅप्टन लगेचच घ्या. एनसीसी नारंगी विरुद्ध पत्तू पॅकर्स, अंकुशमती दत्ताळी झुचंद्र असा मॅच असेल. नारंगी संघाला विनंती करतोय आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. नारंगी टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये लगेचच या अन्यथा पुढील होणारा मॅच हा षटकामध्ये कपात केली जाईल. वळूया आपण पुन्हा एकदा सुरू असलेल्या मॅच कडे. मॅच तुम्ही बघतायत कार्तिक 11 संतोष भुवन विरुद्ध टीम 94 कामन असा. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय हा धाडसी निर्णय होता. सुरुवात तर खराब झाली होती, त्याच्यानंतर डाव सावरण्याचं काम केलंय तळातील फलंदाज ब्रिजेसने षटकार आणि चौकार ठोकून 17 धावांचं योगदान दिलं. त्यामुळेच सध्याची स्थिती आहे 6 गडी बाद 34, 4 षटकांची समाप्ती. आता शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला 43 पर्यंत दाखवतोय. किंबहुना त्याच्याही पेक्षा धाबा येऊ शकतायत असं मला तरी वाटतंय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि गोलंदाजीची धुरा सांभाळण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज वैभव धूम, एक डिसिप्लिन, एक आदर्शवादी खेळाडू म्हणून त्याच्याकडे नजरा नेहमीच आमच्या असतात. कोणताही पंचांचा निर्णय असो काही असो, खेळाडू वृत्ती दाखवणारा खेळाडू गोलंदाजी मार्गावर सध्या सज्ज झालाय आणि त्याला सामोरं जातोय अविनाश सारखा खेळाडू ज्याने 4 बॉलमध्ये 7 धावा बनवलेत. 34 वर 6 गडी बाद. 38 सर्कलच्या आतून गोलंदाजी मार्गावर तयार आहे. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा, एका विचित्र पद्धतीचा हा पटका, सुपला स्ट्रोक बॅटरने या ठिकाणी कळताना दिसलाय आणि याचा फायदा झाला बॅटरला. मिळतात धाबा 4. लोकनेते चषक चौकार. बेटा दादाचा नाद नाही केला कोणी, बल्ला लाखो दिलाची असा आहे होतो वनम्यान, त्याचे करोडो झाले असा आहे होतो
काय फटका खेळला गेला ऍक्शन रिप्ले आपण बघतायत. वैभव धूम बॉलिंग ट्रॅकवरती तयार झाले होते आणि जबरदस्त टायमिंग साधलं गेलं. अगदी जर पाहिलं गेलं तर एक इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अमित कामनकर फ्रेममध्ये आले होते, परंतु त्यांना बॉल जर पाहिलं तर बीट करत असताना बॉल निघून चालले. सीमापार मिळतील धावा 4. आता मात्र 4 धावेच्या मध्यभागी संघाची धावसंख्या 38 धावा. मला वाटते अविनाशनेच फलंदाज विकासला आउट केलं होतं आणि त्यानंतर त्यांनी त्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे, परंतु फटका हवेत उडालाय. झालाय मिस टायमिंग. अकबर गेले बॉलवरती, परंतु जेल ड्रॉप झालाय. साधा सोपा एक जेल या ठिकाणी ड्रॉप झालेला आहे. पास संदीप सर, कुठेतरी जेल जर पकडला असता तर 2 धावा वाचल्या असत्या. टीम 94 कामाला विकेट देखील मिळाली असती. ऍक्शन रिप्ले पाहायला आवडेल आपल्याला. खऱ्या अर्थाने कठीण सुद्धा होता तो चेल, कारण उलट्या दिशेने परत न येणं आणि तिथून तो चेल घेणं, कारण तिथून 15 ते 20 पावलं तो धावत आला होता. हे बघू शकताय. तर बॅटच्या वरच्या एजला चेंडू आदळला होता. आडव्या बॅटचा वापर केलाय. बराच वेळ चेंडू हवेत होता आणि प्रयत्न तर त्याने केले होते. प्रयत्न करतोय तो खरा क्रिकेटपटू असतो आणि ते प्रयत्न करताना हा खेळाडू दिसलाय. 2 धाव मिळाल्या. 2 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्या झाली 6 गडी बाद 40. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत या इनिंगचे. वैभव धूम तयार. ओ ट्राय टू फ्लाइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळायचं होतं या चेंडूला. एक चोरटी धाव मिळते बॅटरला आणि पंचांचा बाईचा इशारा आलाय. एक चोरटी धावांचा फायदा झालाय. 1 धाव तर मिळाली. एका धावांची धावसंख्या झाली 6 गडी बाद 41 आणि बॅटरने रिव्ह्यू घेतलाय वाईड करता. सो तिसरे पंच या ठिकाणी येतील, निरीक्षण करतील आणि योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत देतील. धावसंख्या बाईच्या स्वरूपात 1 तर मिळाली. धावसंख्या 41 झाली आहे. पुन्हा आता या ठिकाणी DRS जो घेतला गेलाय, रिव्ह्यू जो घेतला गेलाय, त्याचं निवारण करण्याकरता आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये PCR रूम मध्ये पंच येताना दिसत आहेत. विशाल नाईक सरांना तुम्ही बघतायत. अतिशय चांगले पंच म्हणून ख्याती आहे. प्रसिद्ध असे पंच आहे. सातारा, कराड, सांगली, चिपळूण, सावर्डे येथील मोठ्या स्पर्धांमध्ये सुद्धा पंचांची भूमिका ते अदा करत असत. आणि खऱ्या अर्थाने आज जर बघितलं तर त्यांच्या नावावर सुद्धा एक इतिहास आहे, रेकॉर्ड्स आहेत. टेनिस क्रिकेट जगतामध्ये, लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा त्यांनी अनेक पराक्रम केलेत. अशा विशालचे नाईक इथे PCR रूम मध्ये आलेत. व्हॉट हॅपन. 2 DRS दिलेत दोन्ही टीमला. एक DRS दिलाय, खास करून बिमर आणि वाईट करता. पाहणी केलं जातोय. परंतु आजचा जो डे 2 मध्ये सुद्धा दॅट्स फेअर डिलिव्हरी रिव्ह्यू अनसक्सेसफुल. बॅटरचा रिव्ह्यू लॉस झालाय. 1 धाव तर मिळाली बाईच्या स्वरूपात. धावसंख्या धावपळकावर 41. तुम्ही बघू शकता वाईड लाईनच्या थोडासा वरून हा चेंडू जाताना दिसलाय. म्हणजेच अगदी योग्य तो निर्णय या रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये पंचांचा पाहायला मिळतोय. हितेंद्र भोईर आणि अजित म्हात्रे सर पंचांच्या भूमिकेमध्ये दिसत आहेत. पुन्हा आता वळूया आपण गोलंदाजी मार्गावर. वैभव धूम तयार. त्याच्या कोट्यातील पुढचा बॉल असेल. बॉल तयार. ओव्हर विकेटने आपटून टाकण्याचा प्रयत्न होता. बाउन्सरचा वापर केला या ठिकाणी आणि यस पंचांचा इशारा आलाय. इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल ऍड केली जाईल आणि आता मात्र यस त्या ठिकाणी काय घडलं जाईल हे पाहणं महत्वाचं राहील. फिल्डिंग करण्या टीमने सांगितलं आम्ही DRS चा वापर करणार व्हाईट साठी. PCR रूम मध्ये आता पंच विशाल नाईक सरांना बांधून ठेवलंय, कारण लगेचच आता फिल्डिंग करणाऱ्या टीमने हा DRS घेतलाय, रिव्ह्यू घेतलाय. नाही, दोन्ही टीमला एक रिव्ह्यू आहे आणि घेणं गरजेचं आहे, कारण की अशा क्रुशियल मुवमेंटला एक धाव देखील फार महत्वाची असते संदीप सर, आणि यापूर्वी आपण पाहिले गेले. येस, अर्थातच त्याची चर्चा तर होईल, परंतु पुढील मॅचची चर्चा सुद्धा आपण करणार आहोत. नारंगी संघाला हा अंतिम कॉल असेल. त्यांच्या कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये लगेचच या, आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं सुद्धा नुकसान होऊ शकतं, कारण पतू पॅकर्स अंकुश स्मृती दत्ताळी जोचंद्र टीमचे कॅप्टन आमच्या समोर आहेत. दॅट्स व्हाईट बॉल. फिल्डर रिव्ह्यू अनसक्सेसफुल. त्यामुळेच एक वॉर्निंग सुद्धा दिली जाते, कारण उसळी घेतल्यानंतर बॅटरच्या डोक्यावरून जाणारा चेंडू होता. वाईट घोषित केलंय. अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धावसंख्येचा कोटा वाढलाय. धाबा लागल्या जातात 42. आता म्हणू शकतोय की चांगली समाधानकारक धावसंख्या उभारली आहे. बॅटिंग करताना कार्तिक इलेवन संतोष भुवन या टीमने. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. वैभव
शॉर्ट बॉल टॉप एज लागले, चेंडू जाते लॉंग स्टॉप रिजन मध्ये एक नाही दोन नाही तीन नाही धावा मिळते 4. लोकनेते चषक चौकार. मोठ्या मनाचा आहे दादा यो आमचा दिलदार, मानतात सहान थोर आणि ही पोर. हितेंद्र ठाकूर अप्पांचा आहे आशीर्वाद. रमेश घोरटना आहे पाठीशी. थँक्यू डीजे. आपण जर पाहिलं तर अगदी जर पाहिलं गेलं तर चौकार मिळतो या बॉलवरती. ज्याप्रमाणे जर पाहिलं गेलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि अशा रीतीने जर पाहिलं तर 4 धावा मिळतील. 4 धावाच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचत आहेत ते म्हणजे 46 धावा. 5 षटक क्रमांक आपण बघताय ते म्हणजेच 5वं आणि या 5व्या षटकात आतापर्यंत जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. या षटकात कुठेतरी धावा येत आहेत आणि त्याच कारण जर पाहिलं तर जो संघ आतापर्यंत वर्चस्वात दिसतोय अर्थातच बॅटिंग करणारा पुढे खेळण्याचा प्रयत्न केला गेला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, पोहोचलेत बॉलवरती. तन्मय यांना बघतायत आपण एकदा कंप्लीट केलं, चुकीच्या एंडला थ्रो झालाय आणि त्याच करा सर पाहिलं तर 2 धावा मिळताना दिसत आहेत. संदीप सर या ठिकाणी नॉस्ट्राईक एंडला जर फेकी झाली असती तर कदाचित विकेट देखील जाण्याची आज शक्यता होती, परंतु तसं काय मिळत नाहीये. या बॉलवरती मिळतील 2 धावा. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 48. येस, काही क्वचित वेळा असतो चेंडू थ्रो करण्याकरता, त्यामुळेच द्विधा स्थिती येऊ नये त्या कारणाने गोल ज्या वेळेस फिल्डरच्या मनात येते आणि म्हणूनच तशा पद्धतीने ते थ्रो करत असतात. इथे सुद्धा थोडासा चुकीचा थ्रो झालाय फिल्डर तन्मयचा. पहिल्या इनिंग मधला हा शेवटचा बॉल होता. काय बघूया काय घडतं या चेंडूवर. याचबरोबर 1 धाव मिळाली, बाईचा इशारा. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यावर कार्तिक 11 संतोष भवन टीमची धावसंख्या धावफलकावर 6 गडी बाद 49 आणि 50 धावांचं लक्ष दुसऱ्या इनिंग मध्ये पूर्ण करावं लागेल टीम 94 कामान या संघाला. टॉससाठी एनसीसी नारंगी संघाचे कॅप्टन येतील आणि 2 हात करण्याकरता पत्तू पॅकर्स अंकुस्मृती दत्ताळी जोचंद्र टीमला आपण बघतोय. भूषण भोईर, निखिल पाटील हे तयार आहेत. महेश दळवी हे सुद्धा पाठीराखीच्या भूमिकेमध्ये असतील. दीपेश पाटील हे सुद्धा इथे सज्ज आहेत. जे कमिटी मेंबर्स
तसेच धीरज पाटील, मयूर मांगेला, जय पाटील आणि निशाद पाटील. आणि आता फिल्डिंगला उतरू तेव्हा मी थोडा प्लॅन करून ग्राउंडमध्ये उतरूया. कसं वाटतं एकंदरीत आयोजन प्रथमेश भोईर साहेबांची क्रीडा स्पर्धा बहुजन विकास आघाडीची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खरं तर नाईटची स्पर्धा आहे. फ्लड लाईट कसं वाटतं, मैदान कसं वाटतं, ज्या पद्धतीने डेकोरेट केलं? आयोजन खूप चांगलं आहे. लाईट तर एकदम परफेक्ट आहे, कारण की विकेटवर आपण बघू शकतो की व्यवस्थित बॉल दिसतो. भरपूर साऱ्या शुभेच्छा. या ठिकाणी दत्ताली स्पोर्ट्स जुचंद्र संघाचे कॅप्टन आहे दीपेश पाटील. या ठिकाणी बॅटिंग करायचे, टॉस तुम्ही हरलात, तर टॉस जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? क्षेत्ररक्षण. अगदी मनाच्या विरोधात झालेला आहे. बॅटिंग दत्ताली स्पोर्ट्स जुचंद्र या मैदानावरती नेहमी चांगली करते आणि त्यांच्यासाठी या लकी मैदान आहे. मी तर म्हणेन या हंगामातील भरपूर साऱ्या क्रीडा स्पर्धा याच मैदानावरती जिंकल्या आणि पुन्हा एकदा घरच्या मैदानावरती खेळायचं आहे. कोणत्या प्रकारची रणनीती असेल, कारण ही मोठी स्पर्धा आहे आणि मोठ्या स्पर्धेमध्ये जेव्हा संघ खेळतो ना तेव्हा दबाव असतो संघावरती. कोणत्या रणनीतीमध्ये खेळणार आणि या संघामध्ये काही बदल पाहायला मिळतील का? नाही, हाय तीच टीम राहील. तुमच्या संघाला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा, कारण त्या ठिकाणी सामना सुरू होते. टॉस जिंकलेला आहे एनसीसी नारंगी संघाने आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि अंकुश मोती दत्ताली स्पोर्ट्स जुचंद्र या संघाला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलाय. आपण पुन्हा एकदा जाऊया समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी आपल्याला जॉईंट होतील संदीपजी गावण सर आणि तुषारजी सोनावणे. धन्यवाद. थँक्यू. निशांतजी पाटील सरांचा आपण आवाज ऐकलात. एक जबरदस्त आवाज या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून जो ऐकायला मिळतोय. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण बघतायत लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक 2025 जुचंद्र परिसरातील एक सर्वात बहुचर्चित असलेली ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मॅचला करूया सुरुवात. 50 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानाच्या आतमध्ये टीम पाहायला मिळते. कार्तिक 11 संतोष भुवन संघ उतरला गेले आणि प्रतिस्पर्धी संघ आता मात्र टीम 94 कामन या संघाला करायचे आहेत. त्या म्हणजे 30 चेंडूमध्ये 50 धावा. आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये अतुल ठाकरे आणि तन्मय यांना आपण बघताय जरूर. पहिला बॉल घेऊन तयार देवा. पहिलाच बॉल आवडला तर वेग एवढा चांगला होता, वेग एवढा अफलातून होता की बॅटची कडा लागले. विकेट किपरचा सहारा देवा पांडे पहिल्याच बॉल वरती पहिली मोठी विकेट मिळवून दिले संतोष भुवन या संघाला. तन्मय पाटील याच्या खेळीला पूर्ण विराम. आपा आहे तो भारी, गोर गरीब जनतेला लाभला कैवारी. हे तुम्ही बघू शकतायत. बॅटची लागली कडा आणि पहिल्याच बॉलवर गोलंदाजाने केला राडा. पहिल्या चेंडूवर त्याला सफलता मिळाली. पहिली सफलता मिळवत देवा पांडे यांनी या ठिकाणी सुरुवात केली. खऱ्या अर्थाने देवा पांडे हा पहिल्या इनिंगमध्ये 0 या धावसंख्येवर बाद झाला होता. गोल्डन डकचा शिकार बनला होता आणि आता देवाने चांगली गोलंदाजी करताना विकेट मिळवलंय. धावसंख्या धावफलकावर आपण बघितलं तर 0 आणि तन्मयीनेच त्याची विकेट काढली होती. आता इथे तन्मयची विकेट काढली देवा पांडेने, म्हणजेच जो आखणी आखली होती, बदला ज्याला आपण म्हणतो ना, तो बदला घेतला गेलाय. धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 0. जिंकण्याकरता 50 या धावसंख्येचं टार्गेट पूर्ण करायचं आहे आणि त्याकरता प्रयत्न तर सुरू आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमचे. दोन्ही टीम चांगल्या आहेत, दोन्ही टीम चांगला वर्क करतायत, मेहनत करतायत. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये जे क्षेत्ररक्षक आपण बघतायत, 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. एक आहे तो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये स्ट्रेट ठेवलाय आणि एक क्षेत्ररक्षक मिड विकेट क्षेत्रामध्ये तैनात केला गेलाय. 38 सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफ कबर पॉइंट सुपर कबर आणि इथे मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलून दिलं, खातं उघडलं उजव्या हाताच्या बॅटरने. एका धाब्याचे धावसंख्येत होते बदल. अमित कामनकर यांनी अकाउंट ओपन केलं. धावसंख्या 1 गडी बाद 1. अमित कामेरकर जर पाहिले तर सिंगल डबलला फोकस देणार नेहमीच आपण पाहिलेले आहेत टीम 94 कॉमन संघाच्या माध्यमातून खेळत असताना. परंतु आता माझ्या स्ट्राईक वरती अतुल ठाकरे यांच्या नावावरती जर पाहिलं तर भरपूर रेकॉर्ड्स आहेत. त्यामधील एक सर्वात मोठा रेकॉर्ड जर पाहायला गेलं तर ज्यांच्या नावावरती शतक आहे, 101 धावा ज्याने बनवलेला असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अतुल ठाकरे यांना आपण बघतायत. जबरदस्त आयोजन आणि ज्याप्रमाणे जर पाहिलं तर जबरदस्त मॅच आपल्याला दोन्ही टीमच्या माध्यमातून जोर पाहायला मिळते. इस्माईलचे शेख साहेबांच्या शुभागमन झालं. वेलकम. आपलं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. लोकनेते चषक 2025 मध्ये आपलं सुस्वागतम असेल. सर टाइमपास करू नका प्लीज, आम्ही विनंती करतो. प्रत्येक बॉलवरती वेळ खर्च करू नका. हे दोन्ही टीमला आम्ही विनंती करतो. टायमर सेट झाले, लक्षात ठेवायचं. 20 मिनिटाच्या आतमध्ये 4 षटकं कंप्लीट करायची आहेत. देवा पांडे पुन्हा एकदा तयार होतील.
अतुल ठाकरे साठी हाफ ट्रॅकर केल्या बॉलला पुल बॉल जाईल मैदानाच्या पलीकडे मिळतील धावा 6 अतुल ठाकरे ऑन फायर पहिल्याच बॉलचा सामना केला आणि पहिल्याच बॉलला पाठवले थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे सिक्सर आहे आदाच न्यारी हे सहान थोर दादाला लोकमान्यती सारी हे आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर आप्पा आहे असा खंबीर जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर बघितलं या चेंडूवर तो चूक केली गोलंदाज सेवा पांडेने एक शॉर्ट बॉल ठेवला थोडासा उसळ घेणारा बॉल होता फायदा उचलला बॅटिंग क्रीज मध्ये हालचाल करण्याची संधी मिळाली बॅटरला आणि थेट चेंडूला पाठवून दिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे 6 धावा प्राप्त केल्यात 6 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 7 जिंकण्याकरता लक्ष आहे 50 या धावसंख्येचं सुरुवात चांगली केली अतुल ठाकरे चांगली शरीर यष्टी बघायला मिळतं बॅटरची आणि चांगला पवित्रा नेहमीच असतो बॅटिंग क्रीज मध्ये गोलंदाज तयार कोळवड्यापासून चेंडू टाकायचा होता आता चेंडूला पाठवून दिले डीप मिड विकेटच्या दिशेने 1 नाही 2 नाही 3 नाही धाव मिळतात 4 शानदार स्ट्रोक चौकार जीवा भावाचा बेटा दादा नायगाव जुचंद्र गावची शान जीवा भावाचा बेटा दादा नायगाव जुचंद्रची ही शान अतुल ठाकरेच्या शरीर यष्टीवरती जाऊ नका कारण की अतुल ठाकरे असे फलंदाज आहेत ज्या ज्या वेळेला संघ अडचणीत असतो त्या त्या वेळेला अडचणीतून बाहेर काढतायत मला वाटतं पायगावमध्ये जे आपण स्पर्धा पाहतात त्यामध्ये जर पाहिले तर मालिकावीरचा हकदार देखील ठरले गेले आणि भरपूर चर्चेत आणि भरपूर फॉर्म मध्ये असलेले यत्नाच्या घडीमध्ये जर पाहिले गेले तर यंग टॅलेंटमधून अतुल ठाकरेला आपण नेहमीच पाहतायत आणि ज्याप्रमाणे जर पाहिलं गेलं तर एक गव एक साज फॉर्मॅट जर पाहिलं तर मोठमोठे खेळाडू आपण पुढे येताना पाहायला मिळतात आणि त्यातीलच अतुल ठाकरे यांना आपण बघतात देवाच्या विरोधात आक्रमण यावेळेला जर पाहिलं तर सन्मान दिलाय मोठ्या क्रिकेटपटूची ही एक खरी ओळख असते पहा पहिला यापूर्वी जर पाहिलं गेलं तर मागील 2 बॉल पहिला बॉल षटकार ठोकला चौकार आला आणि या बॉलवरती सिंगल ही एका मोठ्या खेळाडूची एक चांगला प्लॅटफॉर्म आपल्याला पाहायला मिळतो धावा फटक्यावर जाऊन पोहोचतायत ते म्हणजे 12 येस प्रत्येक चेंडूला तुम्ही मोठा फटका खेळू शकत नाही हे दाखवून दिलं बॅटरने जो रिक्वायर रन रेट आहे तो 9.12चा आहे सध्या करंट रन रेट सुद्धा चांगला बघायला मिळतोय 5 बॉलच्या समाप्तीनंतर 12 धाबा मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सुरू आहे जिंकण्याकरता 50 धाबांचं टार्गेट होतं आता स्ट्राईक इनकडे अमित कामनकर कोवर टपाच्या चेंडूला खोदून काढलाय चेंडू जातो मिडॉन क्षेत्रामध्ये लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक मिडॉन क्षेत्रामध्ये आलाय डीप मिडॉन मधून थ्रो करण्याआधी 2 धाबा बॅटर पूर्ण करतायत रनिंग बिटवीन द विकेट्स मध्ये अतिशय चांगलं योगदान नेहमीच अमित कामनकर या खेळाडूचं राहिलंय षटक क्रमांक 1 ची समाप्ती 50 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम 94 कामन संघाची धावसंख्या 1 गडी बाद 14 त्याचे करोडो झाले असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोडो झाले असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोडो झाले असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोडो झाले चांगली दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आहे त्यामुळेच प्रेक्षकांची चांगली उपस्थिती पाहायला मिळतं आदरणीय इस्माइलजी शेख सरांचा स्वागत आणि सन्मान सुद्धा आपण काही वेळामध्ये करणार आहोत सध्या सुरू असलेल्या मॅच मध्ये 1 षटक संपलंय आणि प्रत्युत्तर देत असताना चांगली धावसंख्या पहिल्या षटकामध्ये जमवलंय 1 गडी बाद 14 धाबा आता नवीन षटक टाकण्याकरता गोलंदाज कोण असेल पहिल्या 3 चेंडूंवर पहिल्या 2 चेंडूंवर वर्चस्व होतं देवा पांडेचं परंतु हा जो दबाव होता मानसिक दबावामधून मुक्ती देण्याचं काम केलं बॅटर अतुल ठाकरेने 14 धाबा पहिल्या षटकामध्ये 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉल मध्ये 36 ची गरज आहे 9च्या सरासरीने या 36 धाबा बनवाव्या लागतील हितेश भोईर हे सुद्धा या ठिकाणी दाखल झाले त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय आठवतं मला अग्री चषक आणि आम्हाला नेहमीच ते संधी देण्याचं काम करतायत समालोचनाची त्यांचं आगमन झालं त्यांचं मी स्वागत करतोय वेलकम एक चांगले समालोचक सुद्धा आहेत चांगली संकल्पना डोक्यामध्ये अनेक गोष्टी सुचतात त्यांच्या बुद्धिमत्तेचा वापर ते करत असतात वेलकम हितेशजी वेलकम समोरच्या इनकडून गोलंदाज आता तयार नफीस व्हाईट बॉलने सुरुवात करतोय चांगली गोलंदाजी त्यांना करावी लागेल दॅट्स व्हाईट बॉल
आणि रिफर केलंय तिसऱ्या पंचांना. काजू यांनी रिफर केलंय. एक DRS आहे तो वापरून बघावा असं त्याने म्हटलं. फिल्डिंग करणाऱ्या टीमने हा DRS घेतलाय, त्यामुळेच आमच्या PCR रूम मध्ये ललित भोईर सरांना तुम्ही बघतायत. धावसंख्या धावपळकावर जर आपण बघितलं तर ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 होती. पुढील मॅच मध्ये सुद्धा चांगली मजा आपल्याला लुटता येईल. चांगला संघ NCC नारंगी आणि त्याला 2 हात करण्याकरता या परिसरातील सातत्याने चांगली कामगिरी करणारा संघ म्हणजेच अंकुश स्मृती पतू पॅकर्स जुचंद्र संघाला तुम्ही बघणार आहात. या स्पर्धेचे सर्वेसर्वा म्हणून कुमार प्रथमेश कन्हैया भोईर साहेबांकडे पाहिलं जातं. पाहूया कशा पद्धतीने हे डिसिजन आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट सध्या एक सवाल उठवलाय, प्रश्न निर्माण केलाय. दॅट्स व्हाईट बॉल. सो हा जो रिव्ह्यू होता तो अनसक्सेसफुल झालाय. फिल्डिंग टीमने त्याने हा जो एक DRS होता तो त्याने गमावलाय. आता एक धाव मिळाली एका धाब्याच्या मदतीनं. धावसंख्या झाली धावपळकावरती 15 धाबा, 15 रन्स ऑन द बोर्ड. अतुल ठाकरे आणि अमित कामनकर हे 2 खेळाडू या खेळपट्टीवर सध्या आपली गुणवत्ता सिद्ध करण्याकरता सज्ज आहेत. टीम 94 कामन. पुढचा बॉल सरळ बॅटचा केलाय वापर. चेंडू करतोय हा वाईस सफर. लांब लचक षटकार. लोकनेते चषक सिक्सर. आहे बेटा दादा डॅशिंग दमदार. प्रवीण पाटील दादाचा भारी हा मैतर. त्याच्या साथीला खंबीर दत्ताराम हाय मास्टर. त्याच्या साथीला खंबीर दत्ताराम हाय मास्टर. ओव्हर पिच बॉल होता. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघताय जरूर JTCच्या स्क्रीन वरती ओव्हर पिच बॉल आणि त्यावरती जो आक्रमण केलंय अतुल ठाकरे. जबरदस्त टायमिंग साधलं आणि थेट पाठवले गेले बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 6. आता मात्र टीम 94 कामन देखील सांगत असेल या मॅच मध्ये आम्ही पकड बनवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहोत आणि 21 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत अतुल ठाकरेच्या बॅट मधून 2 षटकार, 1 चौकार आणि 1 सिंगल आले. म्हणजे 4 बॉलवरती 3 मोठे प्रहार, 1 सिंगल येताना दिसते. यस, धाबा तर आता जमा झालेत. टिट फॉर टॅट जशा तसं उत्तर दिलं. सुरुवात इथे चांगली झालंय. मागच्या इनिंगचा जर विचार केला तर सुरुवात खराब झाली होती आणि शेवट चांगला झाला होता. 4 बॉल मध्ये 17 धाबांचं योगदान अतुल ठाकरे या बॅटरचं विस्फोटक रूप त्याने धारण केलंय आणि प्रश्न निर्माण केलाय प्रतिस्पर्धी संघासमोर. 23 बॉल आणि करायचे 29 धावा टीम 94 कामन संघाला. आणि अतुल ठाकरे काय बॅटिंग करतोय. प्रतिस्पर्धी संघावरती हावी ठरलाय आतापर्यंत जी त्यांनी बॅटिंग केले. बॉलर तयार झालेत. इथे देखील फटका सजवलाय. फटका हवेत केला. मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. झेल टिपलाय आणि सर्वात मोठी विकेट टीम 94 कामन संघाला. जो प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध हवी ठरत होता त्याला परतावं लागते. डगआउटच्या दिशेने परतीचा प्रवास दाखवलाय गोलंदाजाने. अतुल ठाकरे इज आउट. शब्दात अशी आहे पावर. पाठीशी हितेंद्र अप्पा ठाकूर. पाठीशी हितेंद्र अप्पा ठाकूर. पाठीशी हितेंद्र अप्पा ठाकूर. आमदार दमदार हाय अंगार. सोबत शिती दादा ठाकूर. सोबत शिती दादा ठाकूर. सोबत शिती दादा ठाकूर. नाही गावजी चंद्रवाला लई दिलवाला येतो अकेला धावून बरका. नाही गावजी चंद्रवाला. हे बघितलं. सी फॉर कॉन्सन्ट्रेशन, सी फॉर कंट्रोल. जेव्हा तुम्हाला निभावायचं असेल चांगला रोल तेव्हा पाहिजे तुमचा स्वतःवर कंट्रोल. आणि ते कंट्रोल बॅटरचा दिसला नाही. सर्व काही व्यवस्थित होत होतं तुषारजी. आणि अशा स्थितीमध्ये पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा इरादा केला बॅटरने आणि मोठं नुकसान झालं टीम 94 कामन संघाला. कारण त्यांचे 2 फलंदाज बाद झालेत. 2 गडी बाद. सध्याच्या स्थितीला धावसंख्या आहे ती 21 धाबा, 21. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलेत. अकबर. टेनिस क्रिकेट जगतातील आणखीन एक हिरा मैदानाच्या आतमध्ये जातोय. परंतु तो हिरा चमकला पाहिजे. काय तीच धमक, तीच दहशत, तीच गुणवत्ता या मैदानावर हा खेळाडू दाखवेल काय. एक विस्फोटक फलंदाज आहे. डावखुऱ्या हाताने चांगलं बॅटिंग करत असतोय. अमित कामनकर रन मशीन म्हणून त्याचा उल्लेख करावा असं वाटतोय. जेव्हा जेव्हा संकट आलेत तेव्हा तेव्हा अमित कामनकर संकट मोचकाच्या भूमिकेमध्ये विकेटवर उभा राहिलाय, खेळपट्टीवर उभा राहिलाय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार आहे. नफीस अतिशय चांगला झेल ब्रिजेसने टिपला होता. त्याचं कौतुक करावं लागेल. 2 गडी बाद. धावसंख्या 21.
शॉर्ट बॉल स्विंग अँड मिस. चांगला बॉल टाकला गेलाय, व्हेरिएशन केलंय. या आधीचे चेंडू त्यांचे वेगवान होते, म्हणजेच पहिला चेंडू वेगवान होता षटकाराला, तदनंतर थोडंसं बदल केलाय, स्लोवर वन केलं, त्यामुळेच एक विकेट मिळाली. आणि आता सुद्धा संत गतीने चेंडू टाकलाय. धावसंख्या 2 गडी बाद 21, 1.3 बॉलची समाप्ती. पाच अतुलने षटकार मारला होता, तिथून जर पाहिलं तर थोडंसं खच्चीकरण गोलंदाज झालं होतं, परंतु त्यानंतर विकेट मिळवली आणि पुन्हा एकदा डॉट बॉल आला. कमबॅक केलं गोलंदाजाने. या पुढचा बॉल, वा काय फटका खेळलाय. अकबर शेखची ताकद, नजाकत, परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून गेला. सीमा पार. अकबर शेखच्या बॅट मधून मिळतील धावा 6. सारा इलाका आपल्या दादावानी कोण आहे का? सारा इलाका आपल्या दादावानी कोण आहे का? सारा इलाका बेटा दादावानी कोण आहे का? सारा इलाका बेटा दादावानी कोण आहे का? आक्रमक त्याचा सितारा दिसलाय. जणू काही हा खेळाडू रिप्ले मध्ये पुन्हा दाखवलं जातं कशा प्रकारचं शॉट सिलेक्शन. थोडासा शॉर्ट बॉल होता, ताकदीचा वापर केलाय, आडव्या बॅटचा वापर सुद्धा दिसलाय. बराच काळ चेंडू हवेत होता आणि अशा स्थितीमध्ये मिडविकेट क्षेत्रामध्ये हा झेल सुटलाय आणि 6 धावा मिळत आहेत बॅटरला. 6 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या फुलताना दिसतंय. धाबा लागल्या जात आहेत त्या 27 धाबा. आदरणीय देवेचे भोईर हे सुद्धा दाखल चालले, त्यांचं मी स्वागत करतोय. वेलकम सँडी, वेलकम हेमेंद्र. चांगले क्रिकेटपटू इथे पाहायला मिळत आहेत नारंगी संघाचे. धावसंख्या नुकताच आता व्हाईट बॉल पडलाय, त्यामुळेच धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या धावपळकर लागली ती 28. करंट रन रेट 16.80चा, म्हणजेच तो घातक बनतोय. नाही, चांगली बॅटिंग आतापर्यंत जर पाहिलं तर कामत संघाच्या माध्यमातून राहिलेली आहे. या पुढचा बॉल, बॅटची बाहेरची कडा आणि अगदी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक पोहोचतायत. विकेटचं पतन. अकबरची विकेट यापूर्वी बॉलवरती आली असती, परंतु कॅच ड्रॉप झाली. पुन्हा एकदा जर पाहिलं तर कॅच उडाली होती. आता मात्र चांगला झेल टेकनिक टिपला गेलाय. क्षेत्ररक्षक होते विकास, फलंदाज होतील आउट. आहे हो साथीला वन हँड प्रथमेश भोईर ब्रँड इज ब्रँडेड. बहुजन विकास आघाडी वसई विरार आला या आता यांचाच ट्रेंड. लय पॉवरफुल एकच रूल तोड दिली. थँक्यू सो मच. चला आपण सत्कार करूया. आदरणीय सन्मान्य जनाब इस्माईल शेख साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वागत आणि सन्मान करूया. मैदानाच्या आतमध्ये बॅटर जाण्यापूर्वी आपण स्वागत आणि सन्मान करतोय. विनंती करतोय सरचे प्लीज. मी संकेश पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. कॅमेरामॅन सुद्धा त्या ठिकाणी सज्ज आहेत. ही सर्व क्षणचित्र टिपली जातात या स्पर्धेची. आलेले आपले आश्रयदाते, आलेले आपले अनमोल रत्न या ठिकाणी त्यांचा स्वागत आणि सन्मान होतोय. तुम्ही बघू शकतायत या अतिथी कक्षामध्ये आदरणीय सन्मान्य इस्माईल शेख सफल उद्योजक आहेत आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान संकेत पाटील यांच्या शुभ हस्ते होताना आपल्याला दिसून येतोय. बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व आयोजित भव्य दिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा आहे. पतू पॅकर्स जुचंद्र पुरस्कृत लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक 2025चा हा महारणसंग्राम तुम्हाला पाहायला मिळतोय. मॅच कडे आमचं लक्ष केंद्रित होतोय. 3 गडी बाद धावसंख्या 28. आता जिंकण्याकरता 22 धावा अजूनही पाहिजे आणि चेंडू शिल्लक आहेत ते 19 मध्ये पाहिजेत 22. हे बघू शकताय त्या कमरेवर हात अमित कामनकर याचा, त्याला दाखवलं गेलंय. आता राहिल अन्सारी विस्फोटक काढू मैदानाच्या आतमध्ये जातोय. नफीस यांनी या षटकामध्ये 2 विकेट मिळवलेत, परंतु खर्चिक षटक आपल्याला होताना दिसतंय. विकेट आणखीन मिळवावे लागतील. मोठा पटका इन दी एअर, चेंडू हवेत आहे. पाहूया नेमकं काय घडलंय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ रिझन मध्ये तैनात होता, तो करत नाही कोणतीच चूक आणि या विकेटने भागवली गोलंदाजाने संघाची भूक. मोठी विकेट, बिग ब्लो. रूल तोड दिली साऱ्यांना नाही का, नाही का. ठेवलं गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण आहे का. ठेवलं गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण आहे का. ठेवलं गाजवून सारा इलाका बेटा दादावानी कोण आहे का. ठेवलं गाजवून सारा इलाका बेटा दादावानी. राहील
अन्सारी याच फटक्यांसाठी ओळखला जातो, परंतु थोडंसं जर पाहिलं तर ताकदीचा वापर कमी झाला आणि ज्या वेळेला क्षेत्ररक्षकाने तो झेल पकडला त्याचा देखील जल्लोष, त्याचा देखील उत्साह आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला गेला. राहिल अन्सारी याच फटक्यांसाठी ओळखला जातो, परंतु पहिला बॉल होता, कुठेतरी पाहिलं तर सन्मान जर दिला असता तर ओव्हर देखील कंप्लीट झाली होती. अगदी जर कॉमेंट्री बॉक्स एंड करून त्याला बॅटिंग करण्याची संधी निर्माण झाली असती, परंतु पहिला बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, विकेट जाते. आता मात्र मॅच अतिटटीची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 50चं लक्ष होतं, 28 झालेत, 18 बॉल करायचे 22. सर जे प्रामुख्याने महत्वाचे विकेट होते, तन्मय पाटील मावटे शून्यावरती आउट झाला. अतुल ठाकरेने केल्या 15 धावा. तिथून जर पाहिलं तर अमित कामतकर आतापर्यंत 2 बॉलमध्ये 3 धावा करतायत. अकबर शेख लवकर आउट झाले, एक सिक्सर मारले त्यांनी. पण राहिल अन्सारी यांना देखील आपण पाहिलं, म्हणजे जे त्यांचे 4 बॅटर होते प्रामुख्याने ते मात्र लवकर आउट झालेत. आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत, मिस्टर अमान शेख. जिम्मेदारी सांभाळावी लागेल आता मात्र अमान आणि अतुल ठाकरे, अमान आणि अमित कामनकर या 2 बॅटरला. यस सर, नफीसचं षटक जरी खर्चिक असलं तरी त्याने 3 सफलता मिळवून दिल्यात आणि त्या सुद्धा महत्वपूर्ण सफलता होत्या. कारण पहिला बाद केलं त्यांनी अतुल ठाकरे या बॅटरला, त्याच्यानंतर अकबरला आणि तदनंतर राहिल अन्सारी, हे 3 महत्वपूर्ण खेळाडू त्यांनी बाद केलेत. टायमेस वेळेचं बंधन आहे आणि आतापर्यंत आपण वेळ बघूया किती झाली आहे. 2 षटकं समाप्त झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 गडी बाद, 28 धाबा, 18 बॉल शिल्लक आहेत. 18 मध्ये 22 गरज आहे. स्ट्रायकिंगकडे उजव्या हाताचा बॅटर तयार आहे अमित कामनकर. मोठा फटका खेळलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक दे, चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार, शामदार, बहरदार, डोलदार, वजनदार. अमितने ठोकलाय षटकार. संयम नंतरचा संघर्षाचा षटकार आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये, तो म्हणजे अमित कामनकर या फलंदाच्या माध्यमातून चांगली बॅटिंग करताय. षटकार आलाय. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळला गेला फटका. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने जर पाहिलं तर बॉलवरती आले, ते एकदा कंप्लीट केले. एकच धावावरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. अमित कामतकर थोडीशी सुरुवात शांततेने केली, मला वाटतं 2 बॉलमध्ये 3 धावा त्यांनी केल्या. त्यानंतर षटकार आला आणि एक सिंगल या ठिकाणी आता मात्र प्राप्त केली जाते. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 35 झाले. येणारे बॉल तुमच्याकडे असतील 16 आणि करायच्या मध्ये 15 धावा. मॅच आता मात्र जर पाहिलं तर बॅलेन्सिंग आपल्याला पाहायला मिळते. 16 चेंडू आणि 15 धावेचं लक्ष. यस, अगदी बरोबर. कारण त्या षटकाराच्या मदतीनं थोडीशी मॅचची हवा काढून टाकली आहे बॅटरने. ओहो, आता मात्र बीट केलं बॅटरला. अमन शेख या ठिकाणी बीट होतोय, गोलंदाज बीट होतोय. गोलंदाजी मार्गावर देवा पांडे एक चांगला क्रिकेटपटू आहे. कुळ्या गटामधून सुद्धा या खेळाडूला आपण अनेक स्पर्धांमध्ये खेळताना बघितलंय. अंडरआर्म क्रिकेट पासून ज्याने सुरुवात केली त्याचा बोलबाला या ठिकाणी राहील की बॅटर वापसी करेल. जिंकण्याकरता 15 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता आहे. 15 बॉल 15. अमान आपण गेल्या काही दिवसांमध्ये पाहिल्या गेल्या ज्या वेळेला संघाला अडचणीत असतात त्या वेळेला अडचणीतून दूर काढणारे मोठमोठे फटके पाहिलेत अमानच्या बॅटमधून. ओहो, यावेळेला जर पाहिले तर वाह, काय कॅच घेतले. या स्पर्धेतील सर्व उत्कृष्ट झेल असावा ज्याप्रमाणे देवा पांडेने टिपलाय, विकेट गेले मैदानाच्या आतमध्ये. वाह, काय झेल घेतलाय देवा पांडे. आपला हितेंद्र आप्पासाहेब आहे हिम्मतवाला, वेळ प्रसंगी धावून जाती साहेब मदतीला. हे सच्चा मनाचा आप्पा आहे लय दिलवाला, नेहमी हक्का. अवघ्या 7 ते 8 सेकंदामध्ये हा क्विक छळ टिपलाय क्षेत्ररक्षकाने आणि बॅटरला बाद केलंय. स्ट्रेट टू द बॉलर. अतिशय चांगला छळ टिपताना आपल्याला देवा पांडे हा खेळाडू दिसलाय. धाव संख्येवर आपण नजर टाकली तर धाव फळकावर धाबा आहेत. सध्याच्या घडीला आम्हाला स्कोरर सांगतायत 35 धाबा. अजूनही जिंकण्याकरता 15 धाबांची गरज आहे. 14 बॉल आणि 15 धाबांचं गरज, आवश्यकता, इक्वेशन आणि सिच्युएशन आपल्या समोर स्पष्ट ठेवली जाते. जेटीसी लाईव्हद्वारे एक अतिशय चांगलं प्रभावी यूट्यूब वाहिनी आपल्याला बघायला मिळते. जीवचंद्र टेनिस क्रिकेट लाईव्ह आणि प्रोपरेटर म्हणून मृणालजी म्हात्रे यांच्याकडे पाहिलं जातं. आजच्या दिवसामध्ये चांगलं काम त्यांचं नयनजी म्हात्रे हे सुद्धा चांगलं काम करत आहेत. प्रीत पाटील, सौरभ, अजय, साहिल आणि समीक्ष हे डिजिटल स्कोर अपडेटर म्हणून पाहायला मिळत आहेत. दिविज याच्यावर सुद्धा आमचं लक्ष केंद्रित होतं. आता प्रकाश तुंबडा नावाचा नवीन बॅटर गेलाय. डावखुऱ्या हाताच्या बॅटर जास्त संख्येने आपल्याला टीम 94 कामन संघामध्ये पाहायला मिळत आहेत. 14 बॉल आणि 15ची गरज आहे. 14 चेंडू 15 धावांची आवश्यकता. देवा पांडे पुन्हा कमाल करेल काय? त्याच्या कोट्यातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत.
पुन्हा फिल्डिंगमध्ये चेंजेस केले जात आहेत, बदलाव केले जात आहेत. डावखुऱ्या हाताच्या बॅटर करता लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक दिसतोय. मिड विकेट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. लॉंग ऑफ मध्ये सुद्धा क्षेत्ररक्षक आहे. देवा तयार. ओ नेमकं काय घडलं बघूया. स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन आणि आता म्हणू शकतोय आपण की थोडंसं वापसी केले आहे या मॅच मध्ये. कार्तिक 11 संतोष भुवन या टीमने दबाव दडपण टाकण्याचं काम त्यांचं सफल होतंय. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये जिंकण्याकरता 15 धावांची गरज आहे. 13 मध्ये पाहिजेत 15. पहिल्या बॉलवरती जो षटकार मारला होता देवाच्या, त्यानंतर जे त्याने आक्रमण केले, जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना 13 चेंडू 15 धावा करायच्या. स्ट्राईक वरती प्रकाश तयार. इथे आणखीन एक डॉट बॉल येईल का प्रश्नचिन्ह. आणखीन एक डॉट बॉल आलाय. मॅच मध्ये पुनरागमन केले मैदानाच्या आतमध्ये. अगदी जर पाहिलं तर कार्तिक 11 संतोष भुवन या संघाने आता मात्र 12 चेंडू 15 धावा करायचे आहेत. टीम 94 कामन संघाला पाण्याची व्यवस्था करायची आहे. ड्रिंक्स ब्रेक होईल. ऐकूयात एक डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत. सो मच. पाहुणे मंडळी अतिथी कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनिकेतजी गोवारी साहेबांचं सुद्धा आगमन झालं. चंद्रपाडा वाकीपाडा ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य आहेत, त्यांच्यासोबतच त्यांचा मित्रपरिवार हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. नुकताच आपण आदरणीय हेमराज पांडुरंग भोईर साहेबांना सुद्धा बघितलं. सफल उद्योजक आहेत आणि चंद्रपाडा वाकीपाडा ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सुद्धा आहेत. विश्वजित गोपीकिसन पाटील साहेबांना सुद्धा आपण बघताय. त्याचबरोबर इस्माईलजी शेख साहेबांना सुद्धा तुम्ही बघतायत. हे आपले पाहुणे मंडळी आहेत, हे आपले अनमोल रत्न आहेत, ज्यांच्यामुळेच हे आपल्याला अतिथी कक्षा हा सजलेला दिसतोय, नटलेला दिसतोय. हे अतिथी म्हणजेच आपले अनमोल रत्न आहेत. संकेतजी पाटील, दर्शन म्हात्रे हे सुद्धा त्या ठिकाणी बसलेत. वळूया मॅच कडे. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 15 धाबांची गरज आहे. 12 मध्ये 15 आता अशक्य असं आव्हान वाटू लागलंय, परंतु वापसी करण्याकरता अमित कामनकर हा एकमेव असा खेळाडू आहे. रन मशीन आहे. धावा बनवण्याचं काम त्याने आतापर्यंत आपल्या जीवनामध्ये केलंय. ज्या ज्या वेळेस त्याच्यावर जबाबदारी असते 100% योगदान त्याचं असतं. बघा हे कंपॅरिझन जर आपण बघितलं तर पहिल्या 3 षटकांमध्ये 5 गडी बाद 23 धाबा कार्तिक 11 संतोष भुवन या संघाच्या होत्या. या उलट टीम 94 कामन संघ त्याच्या पुढे आहे. 3 षटकांमध्ये 35 धाबा आणि 5 गडी बाद त्यांचे झाले आहेत. आताची स्थिती आहे 3 षटकांमध्ये जिंकण्याकरता 15 धाबांची आवश्यकता. समोरच्या इन कडून गोलंदाजी मार्गावर गोलंदाज. 2 षटकांमध्ये 15ची गरज असताना गोलंदाज आलाय रोहित दळवी. रोहित दळवी एक अष्टपैलू खेळाडू आहे. स्वतःला करायला सिद्ध तेव्हाच व्हायला प्रसिद्ध आणि प्रसिद्ध होण्याकरता चांगलं काम करावं लागेल. ओ हा चेंडू पॉइंटच्या दिशेने वळवलाय. क्षेत्ररक्षक डीप मधून पुढे येतोय. चेंडूला उचलण्याआधी बॅटरने 2 धावा पूर्ण केल्यात. बघा एक चांगलं तंत्र बॅटरचं पाहायला मिळतंय. चौकार आणि षटकारानेच मॅच जिंकता येतो असं नाही, तर लाईफ लाईनचा वापर केल्यानंतर तुम्ही त्या मॅच जिंकण्याच्या पर्यंत पोहोचू शकतायत, म्हणजेच किनाऱ्यापर्यंत पोहोचू शकतायत. इथे 2 धाव मिळत आहेत. 2 धाव्याच्या मदतीनं धावसंख्या 5 गडी बाद 37. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये जिंकण्याकरता 13 धावांची गरज आहे. 11 बॉल 13. क्रिकेटचं बेसिक आहे सिंगल डबल आणि अमित कामनकर जर पाहिले गेले तर सिंगल डबल आणि षटकार चौकारासाठी नेहमी ओळखले जातात. बॉल तयार रोहित दळवी. ओहो यावेळेला कट केलाय. बॉल जाईल वेगाने. बाउंड्रीच्या दिशेने प्रस्थान झालाय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. एकदा कम्प्लीट केलाय. दुसरीचा प्रयत्न प्रकाश करण्याचा प्रयत्न होतोय, परंतु काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. फलंदाज OUT आउट. 2 धावा नाही तर 3 धावा झाल्या असता, परंतु कॉलिंग नव्हतं. प्रकाशचं कॉलिंग नव्हतं. अमितचं. दुसरी धाव घेताना फलंदाज प्रकाश तुंबडा. बॅक टू दी पविलियन. विकेट. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झाले तुझ्या. 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 आता हे दृश्य आपल्याला पाहायला मिळालं ते कबड्डी या खेळाचं. हुतुतू
घेऊ की नाही या द्विधा स्थिती त्या दोन्ही बॅटरची पाहायला मिळाली. येस, नो अँड वेट, हा ना आणि थांब या तिन्ही गोष्टी करत तर बॅटरने ज्यावेळेस ते बॅटिंग करत असतात त्या खेळपट्टीवर अद्यावत करणं फार महत्त्वाचं आहे. जेव्हा एखादा चेंडू यष्टीरक्षकाच्या पाठीमागे जातो तेव्हा कॉलिंगची जबाबदारी असते नॉन स्ट्राईकिंगच्या बॅटरची, आणि एखादा चेंडू जर समोरच्या दिशेने जातो लॉंग ऑन लॉंग ऑफ रिझनमध्ये तेव्हा जबाबदारी असते ते स्ट्राईक इनच्या बॅटरची. इथे जबाबदारी दिसली नाही त्यामुळेच हा मोठा धक्का लागलाय. ॲपी म्हणजेच प्रकाश तुंबडा या खेळाडूला परतीचा प्रवास करावा लागलाय. आता स्थिती काय आहे ते पुन्हा एकदा जाणून घेऊया. करंट रन रेट 11.40चा आहे. 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये जिंकण्याकरता 12ची गरज आहे. 10 मध्ये पाहिजेत 12. विजयाचा वारा कुठल्या संघाच्या बाजूने जाईल? 10 मध्ये 12ची गरज आहे. या मॅच मध्ये आपण जर बघितलं तर चांगल्या प्रेक्षकांची गर्दी सुद्धा आहेत आणि प्रेक्षक सुद्धा या ठिकाणी अंदाज बांधतायत या मॅचचा. सरळ बॅटचा वापर केलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये गॅप शोधलाय. हेच तर खरं तंत्र या खेळाडूकडे आहे. मिळताय दाबा 4. लोकनेते चषक चौकार. रमेश घोरकनाय पाठीशी त्यांच्या खंबीर. रमेश घोरकनाय पाठीशी त्यांच्या खंबीर. रमेश घोरकनाय पाठीशी त्यांच्या खंबीर. जीवा भावाचा बेटा दादा नायगाव जुचंद्र गावची शान. जीवा भावाचा बेटा दादा नायगाव जुचंद्रची ही शान. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झाले. आता स्थिती काय आहे ते सुद्धा पुन्हा एकदा जाणून घेऊया. 8 धाबांची आवश्यकता आहे. 9 चेंडूंमध्ये 8 धावसंख्येची गरज आहे. 9 मध्ये पाहिजेत 8 धाबा. जास्तीचा वेळ तुम्ही या ठिकाणी खर्च केलेत. प्लीज विकास दुबे, जास्त वेळ तुमचा या सामन्यामध्ये खर्च होतोय. धावसंख्या धावपळकर आहे ती सध्याच्या घडीला 42. 6 गडी बाद 42. 3.3 चेंडूंचा खेळ संपलाय. 9 चेंडूंमध्ये 8ची गरज. शॉर्ट बॉल होता. चांगलं टायमिंग साध्य केलं. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडूला पाठवला. आता डीप गली क्षेत्राबाहेर क्षेत्ररक्षकाला गुंगारा दे. चेंडू सटकलाय, निसटलाय. हा आलाय दमदार, शानदार, वजनदार लोकनेते चषक चौकार. त्याच्या साथीला गंभीर नसता रमाई मास्टर. त्याच्या साथीला गंभीर नसता रमाई मास्टर. वसई नायगाव जुचंद्र. तुषार, आता इथे असंच म्हणावं लागेल की इंजिन छोटं आहे पण एव्हरेज चांगलं देतोय. 8 मध्ये 21 धाव बनवलेत. 46 वर 6 गडी बाद. आणि आता स्थिती काय आहे ते आपण जाणून घेऊया. 8 मध्ये पाहिजे 4. पण शक्तीपेक्षा युक्तीचा वापर या ठिकाणी केलेला आहे. तो म्हणजेच फलंदाज अमित कामनकर यांना आपण बघतायत. 8 बॉलमध्ये आतापर्यंत 21 धावा केलेल्या आहेत. ज्याप्रमाणे या स्पर्धेतील अगदी जर पाहिले तर आजच्या दिवसातील या डाव जर आपण बघितला तर चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारलेली आहे. 21 धावा वैयक्तिक खेळतोय अमित कामनकर. यापुढचा बॉल पुन्हा एकदा चॉप करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. या बॉलवरती 1 धाव कंप्लीट केली जाईल. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षकाचा अभाव दिसला. या मॅच मध्ये शिरकाव झालाय. टीम 94 कामनचा विजयाचा चौकार. फलंदाज अमित कामरकरच्या बॅट मधून. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम 94 कामन. हार्ड लक टफ लक. कार्तिक 11 संतोष भवन आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित झालात. आपले देखील खूप खूप आभारी आहोत. चला लाईनअप करण्यासाठी टीम 94 कामन या संघाला विनंती करतो. आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. टीम 94 कामन लगेचच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे लाईनअप साठी. या स्पर्धेमध्ये काही रूल्स अँड रेग्युलेशन आहेत. प्रथमदादा भोईर यांची संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा, परंतु अमित कामनकरने आजचा अगदी रात्रीचा खेळ आपण पाहिला गेला. जबरदस्त कामगिरी अमित कामनकरच्या माध्यमातून राहिली गेली. आणि या मॅचचा मॅच कोण असेल आता मात्र हे पाहणं महत्वाचं राहील. नो डाऊट अबाउट इट. 9 चेंडूमध्ये 25 धावा